करची त्या खातीर पुलीस एनफोर्समेंट आसतले, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसतले. आज हांव इवन तो पंचायतीचे सगळे पंच सरपंच ह्या सगळ्यां कडेन हांव कंटिन्युअसली उलयता. आज व्हर्च्युअल मिटिंगेत हांव तेंच्याय कडेन उलयतालो. आनी एकंदर जर सगळें पळयत जाल्यार आमी जरी कितलेंय सांगलें लोक घरान बस, लोक घरान बसपाकूच तयार ना. म्हणजे अननेसेसरी जाका गरज ना ताणें तरी घरा भायर सरचो न्ही, हेजो आमी परत सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करताले. एकंदर हे सगळें करिना हें लक्षांत घेवन आनी वाडते पेशंट्स जे कंटिन्युअसली पेशंट्स जे डे बाय डे वाडत आसा, निदान हॉस्पिटलायजेशन कमी जावपाक जाय म्हणून काल एकंदर हेल्थ मिनिस्टर आनी आमचे सगळे डॉक्टर्स हांच्यांनी जी SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर द होम आयसोलेशन्स म्हणजे जे कालच्यान सुरवात केलें म्हाका दिसता ताजेर भर दिवपाची गरज आसा. हांव परत एकदां सांगतलो की तांच्यांनी ट्रिटमेंट ही सिम्पटम्स दिसता आसतनाच सुरवात करची. आपल्या टेस्टीच्या रिपोर्टाक रावचें न्ही. आमी जी ट्रिटमेंट दिल्या इवन दो प्रायवेट फार्मासींतल्यानय घेवचें, आयच्यान फ्री ऑफ कॉस्ट ही सेम ट्रिटमेंट म्हणजे डॉक्सिसायक्लीन, पॅरासिटामॉल आनी आयोमिसॅट्रीन ही फ्री ऑफ कॉस्ट PHCचेर अवेलेबल आसतली. तुजी टेस्टीक तुवें रिपोर्ट येयला काय ना हाजी वाट पळोवपाची ना, ही पयल्या दिसाच्यान वखदां घेवपाक सुरवात करपाची. म्हाका दिसता 5 दिसाचो जर डोस घेत जाल्यार कमीत कमी हॉस्पिटलायजेशन एवॉयड करपाक शकतले. ताची आपलो रिपोर्ट येतलो आनी पॉझिटिव्ह जाला जाल्यारच आपूण घेतलो, जाल्यार ना. म्हाका दिसता फर्स्ट डेच्यान सिम्पटम्स दिसना फुडें किंवा डावट जर आपल्याक येता जाल्यार सुद्दां घेतल्यार जाता. फक्त तितून जी प्रिकॉशन म्हटल्यार एबाव 15 इयर्स प्रेग्नंट आनी लॅक्टेटिंग वुमन ना तितकी प्रिकॉशन्स घेवची. आनी बाकी सगळ्याच जाणांनी हेजे व्हडले कसलेच सायड इफेक्ट्स हे लोकांक दिसून येना, एक्सेप्ट सम गॅस्ट्रायटीसच्या पलीकडे सायड इफेक्ट्स ना म्हणून ही मेडिसिन्स ही सगळ्यांनी घेवची. काल हेल्थ मिनिस्टर आमचे डॉक्टर्स हांच्यांनी सगळ्यांनी अनावन्स केला. हांव परत ते सांगता की हे करपाची गरज आसा. हे सगळें केल्या उपरांत सरकारी हॉस्पिटलां वयलो ताण हो डे बाय डे आनीकूय वाडत आसा. आमी प्रायवेट हॉस्पिटलां म्हणजे चडांत चड बॅड फेसिलिटीज वाडया म्हणून सांगत आसा कंटिन्युअसली. ते वाडयता बट थोड्या जाणांनी आनीकूय वाडोवचे जेणे करून लोकांक प्रायवेट हॉस्पिटलांत वचूंक मेळचें म्हणून आमी DDSSY कार्डाचेर ट्रिटमेंट जी आसा ही आमी कोविडाची ट्रिटमेंट ही आयच्यान जे एडमीट आसा किंवा हाज्या फुडली जी बिल्स जी आसा ही फक्त ज्या पद्दतीन आमी DDSSYचे नॉर्म्स आसा ताजेर दिवपाक सुरवात करतले. त्या DDSSY कार्ड हे जी हॉस्पिटलां समजा कोविडा खातीर आयल्या पयलीं DDSSYचेर नासली जाल्यार तांच्यांनी बी ऑनबोर्ड करून घेवचे आनी कोविडाच्या ट्रिटमेंटाचे पेमेंट्स जे आमी DDSSY कार्डा वयल्यान पेमेंट करतले. कारण सरकारी यंत्रणे वयलो वाडटो पेशंट्स हे लक्षांत घेवन आमी हो निर्णय घेतला जेणे करून गोंयांतल्या लोकांक जो गरीब सुद्दां जरी आसत जाल्यार ताका हॉस्पिटलांत वचप परवडपाक जाय म्हणून आमी DDSSYच्या थ्रू ताका ट्रिटमेंट दिवपाची ठरयल्या. लिमिट किती असणार ताजें एक लिमीट प्रॉपर गायडलायन जे आसा म्हणजे तेजे जशे बेड चार्जीस आनी ट्रिटमेंट चार्जीस तेचे ठरलेले आसता इन जनरल कॅटेगरी वायज. ते म्हणजे ते नोटिफिकेशन्स आसा, नोटिफिकेशन इश्यू जाला ताज्या प्रमाणे ते चार्जीस मेळटले. म्हणजे ताका पर डे रावलो जाल्यार एक सर्टन बेड चार्जीस आसा जनरल वार्डांतले आनी फॉर ट्रिटमेंट म्हणजे ताजी जी कितें मेडिसिन्सचे ट्रिटमेंट दॅट मच मेळटलें. म्हणजे ऑलमोस्ट एखाद्या प्रायवेट हॉस्पिटलांतलें जर बील आसत जाल्यार ते 70% to 80% हे DDSSYतल्यान कवर जाता. हार्डली थोडे पयशे तांकां पर्सनलायज पेमेंट करचे पडटाले बट 70 to 80% आय थिंक हे पेमेंट हो DDSSYतल्यान जातलो अशी खात्री आसा. दुसरें कालचें डिसिजन तेंच्यांनी घेतला तें रिपीट केलां, आयच्यान इम्प्लिमेंटेशन जावपाक सुरवात केल्या. आमी वॅक्सिनेशन सेंटर प्रत्येक PHC वयल्यान ही सेपरेट काडपाक सुरवात केली जेणे करून रश नॉर्मल मनीस हे वॅक्सिनेशना खातीर जर PHCचेर आयले जाल्यार ते एकदां टेस्टींग हेच्या बरोबर मिक्सअप जावन ते पॉझिटिव्ह जावपाचे चान्सीस उरताले. आयज रिकन्फर्म केले बऱ्याचशा PHCनी आपले वॅक्सिनेशन सेंटर आमचे बंद आशिल्लीं स्कुलां इवन दो प्रायमरी स्कूल हाय सेकंडरी जी कितें प्रिमायसीस लागीं आसा प्रत्येक PHCचे एक सेंटर वॅक्सिनेशन सेंटर हे आयडेंटिफायड म्हणून हे लोकेट केले वयतले आनी आयच्यान किंवा आयज आनी फाल्यां 2 दिसाच्या भितर तेंच्यांनी हे करपा खातीर सुरवात केल्ली आसा. ती एक बरी गजाल आसा जेणे करून लोकांचें मिक्सिंग कमी जातलें. टेस्टींग केल्लो रिपोर्ट्स हे आयज रिपोर्ट फक्त एक 4-5 दीस उरलेले ते मेळटले बट फाल्यांच्यान म्हणजे विदीन
24 hours हे फाल्यांच्यान रिपोर्ट्स मेळपाक सुरवात जातले. डेली रिपोर्ट जावचे ना, बट तरी हांव रिपीट करता, रिपोर्ट दिले म्हणून मेडिसीन घेवपाची अवॉयड करची न्ही. चवथी गजाल, आयज बॅड्स ज्यो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत वाडयल्या त्यो 100 बॅड जे आयच्यान चालू जाता. आमचे प्रायवेट 4 डॉक्टर्स हे ऑलरेडी म्हणजे गव्हर्मेंटाच्या भितर येवपाक तेंच्या इन शॉर्ट गव्हर्मेंटाक ऑनररी सर्विसीस स्वताहून दिवपाक ते रेडी जाल्ले आसा. मडगांवांतले आमचे 4 पल्मोनॉलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन म्हणजे चौगांची नांवां आतां डॉक्टर राजेश्वर नाईक, डॉक्टर मिलिंद देसाय, डॉक्टर अजून 2 डॉक्टर्स आमचे नामवंत डॉक्टर मडगांवांतले, ते 4य जाण डॉक्टर रेडी जाले. आयज किंवा फाल्यां 2 दिसांच्या भितर ते 4य जाण आमकां गव्हर्मेंटान सर्विसीस दितले. नांवां हांव जाय जाल्यार शेअर करपाक लायता. 4य डॉक्टरांची नांवां तुका शेअर करपाक मेळटले. ही खूब बरी गजाल. हांव गोंयच्या वतीन अशाच बाकीचे IME आनी बाकीचे डॉक्टर्स आसा हांच्यांनी ऑन बोर्ड येवचे, कारण कंटिन्युअसली प्रेशर ऑन मेडिकल सर्विसीस हो एक कारण आसा. म्हणजे खूब मोठें बर्डन जें आसा ते बाबतींत आमी ऑलरेडी ते हांव ताका थँक्यू म्हणटा. आनी ह्या सगळ्याचो विचार करून जे एकंदर एक कंटिन्युअसली लोकभावनेचो आधार करून आमी एक निर्णय घेतला की ब्रेस्तार सांजे पासून म्हणजे फाल्यां सांजे पासून सोमारा सकाळ पर्यंत लॉकडावन करपाचो निर्णय जो आसा तो सरकारान घेतला. हितून म्हणजे लोकांनी परत सांगता, पॅनीक जावन वचपाची गरज ना. एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो इन्क्लुडींग ग्रॉसरी आयटम जे लागता आमकां आनी किचन्स ही होम डिलिव्हरी खातीर ही चालू उरतली. खंयचीच किचन्स बंद उरची ना. एसेन्शियल ब्रेस्तार सांजे पासून सोमार दीस सकाळी. ब्रेस्तार आमचे एक्चुअली 10 लॉकडावन म्हणजे नायट कर्फ्यू लागतालो, पण ब्रेस्तार दीस आमी 7 उपरांत म्हणूं येता. ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज हितून पब्लीक ट्रान्सपोर्ट हो पुराय बंद उरतलो. ब्रेस्तार दीस सांजे, ब्रेस्तार शुक्रार, शेनवार, आयतार आनी सोमार दीस सकाळी नॉर्मल एक्टिविटी चालू उरतल्यो. हो, सोमारच्यान सकाळी परत एकदा नॉर्मल एक्टिविटी चालू उरतल्यो. रिपीट करता, सोमारच्यान फुडें. आनी हेका लागून खंयचेच एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो चालू उरतल्यो. पब्लीक ट्रान्सपोर्ट बंद आसतलो. ज्यो इंडस्ट्रियल सर्विसीस आसा जेची ज्यो आहा पळय न्ही इंडस्ट्रियल सर्विसीस त्यांच्या विदीन द कॅम्पसीस तांच्यो चालू आसतल्यो. इंडस्ट्रियल सर्विसीस आमी बंद करिना. तांच्यांनी ट्रान्सपोर्ट जो आसा आपल्या लोकां खातीर तांच्यांनी अवेलेबल करचो. ताची इंडस्ट्रियल सर्विसीस ह्यो चालू उरतल्यो. तांच्यांनी बाकीचे सगळे प्रिकॉशन्स जी आसा ही घेवची. हेजो डिटेलान नोटिफिकेशन आयज सांजचे 5 पर्यंत हे दोनूय कलेक्टरा कडल्यान इशू केले वयतले. फक्त मार्केट्स जी आसा ही जी भरताली ओके ती जी आसा ही मार्केट ह्या 2 दिसाच्या मदीं जो बाजार भरता तो बाजार जो आसा हो बंद उरतलो. ऑफिस गव्हर्मेंट एसेन्शियल सर्विसीस चालू उरतल्यो. एसेन्शियल सर्विसीसान ज्यो ज्यो येता तितके चालू उरतले, बाकीचे बंद आसतले. प्रायवेट हांवें ज्या पद्दतीन सांगलां की विदीन देअर कॅम्पसीस ज्यो काही कंपनीज बंद करू शकना ताका चलोवपाक जाय त्यो चालू उरतल्यो. सगळ्या बार एंड रेस्टॉरंट तेंच्यांनी डिलिव्हरी दिवं येता थंयसर चालू उरचे ना. आमी होम किचन बंद उरचे ना आनी बाकीचे जाका होम डिलिव्हरी दिवपाक जाय तेंच्यांनी डिलिव्हरी दिवं येता. हय बंद उरता. जीवन आवश्यक सगळ्यो वस्तू जितक्यो लागता तितक्यो सगळ्यो चालू उरतल्यो. खरेदी करण्यासाठी लोक येतील त्यावेळी काय करणार? त्याच्यानी येऊन घेऊन वता. त्या खातीर त्यो दीसभर चालू आसतले. आमी टायम दवरूंक ना. तो जर टायम दवरलो जाल्यार परत गर्दी जातली. कोणीच पॅनीक आमकां खूब खरेदी करपाक जाय म्हणून करचें आनी ते दीसभर चालू आसता. म्हणजे जे ग्रॉसरी आयटम जितके आसा ते खंयचेच शॉप बंद उरचे ना. बॉर्डर चालू असतो. ट्रान्सपोर्टेशन सगळे ज्या पद्धतीत चालू आहे त्या पद्धतीत चालू. सर जेन्ना तुमी किचन म्हणटा पळय बार आनी रेस्टॉरंट हांव हाडपाक गेलो कितें तरी जाल्यार म्हाका धरतले न्ही पुलीस? ना. होम डिलिव्हरी कित्याक कशी म्हणून? होम डिलिव्हरी येऊन घेऊन वयचे. थंयसर रेस्टॉरंट चालू आसचे ना, घेऊन वयचे. किचन चालू आसतलें, हांव वचून घेवन येता. ओके. बाकीची डिटेल्स जी आसा ही दोन्ही कलेक्टरा कडल्यान ऑर्डर काडली वयतली. त्या खातीर परत एकदा म्हणजे हांव वाडट्यो केसीस लक्षांत घेवन सगळ्या लोकां कडेन आव्हान करता ॲटलिस्ट म्हणजे बऱ्याच जाणांचो ही चेन ब्रेक करपा खातीर
आमी परत एकदा एक 4 दीस जे म्हटल्यार ब्रेस्तार शुक्रार शेनवार आयतार सोमारच्यान सुरळीत चलतले. लेबरांनी पॅनीक जावन वयचे न्ही. हांव परत सांगता म्हणजे लेबरांनी सोमारच्यान सुरळीत रित्या सगळ्यो एक्टिविटीज ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. थोडे कडेन कंटेनमेंट झोन मेजर ज्या जाग्यार केसीस वाडल्या थंयसर आयजर परवरी आसतले, मडगांव आसतले, कांदोळी आसतले अशा जाग्याचेर कंटेनमेंट झोन आयज सांजचे पर्यंत कन्सर्न डेप्युटी कलेक्टर आनी कन्सर्न MLAs हांकां विश्वासात घेवन थोडे कंटेनमेंट झोन हे काही दिसां खातीर चड दिसां खातीर आसूं शकतले, बट ते डिक्लेअर केले वयतले. ते ठरावीक आसतले, रुटीन सरसकट आसचे ना. त्याची वाडट्यो केसीस ज्यो आसा ह्यो लक्षात घेवन कंटेनमेंट झोन हे तांकां विश्वासात घेवन कशा पद्दतीन कंटेनमेंट, बट कंटेनमेंट झोन जरी केलो जाल्यार थंयसरले ग्रॉसरी शॉप्स ही चालू आसतली. हांव परत सांगता म्हणजे लोकांनी पॅनीक कंटेनमेंट झोन आपलो जातलो पूण आयजूच खरेदी करुया म्हणून करचें न्ही. इतकें हांव सांगता. वॅक्सिनेशनचं वॅडिंग्स बी कितें वेडिंग्स जेणी कोणाची आसा ती आमी जशी 50 लोकांनी म्हटल्या तेंच्यांनी परमिशन घेतल्या ती 50 लोकांनी वचून वेडिंग करची. उरलेल्या लोकांनी वेडिंगाक वयचें न्ही कृपा करून. म्हणजे हांव लग्न वचो नाका अशें म्हणू नाकात. जात्रा आसतली, उत्सव आसतल्यो, प्रेयर्स आसतल्यो, हिंदू मुस्लीम क्रिश्चन सगळ्यांच्या बाबतीत थंयसरले म्हणजे जे धार्मीक विधी करपाक जाय ते धार्मीक विधी कोणी आमी बंद करूंक ना. तो धार्मीक विधी आडयले वयचे ना. त्याच गांवांतल्या लोकांनी तितक्याच लिमिटेड जशें म्हटलां आमी 50 लोकांनी ते धार्मीक विधी करचे. ताच्या व्यतिरिक्त लोकांनी मोठ्या प्रमाणात इन्वॉल्वमेंट करचें न्ही. वॅक्सिनेशन हे जे आतां जे चालू आसा ते ह्या 4 दिसांकूय त्या त्या जाग्याचेर वॅक्सिनेशन आपलो अपॉयंटमेंट फिक्स करून ज्या ज्या जाग्यार चलचें. वॅक्सिनेशन ज्या जाग्याचेर कॅम्प जाल्यात तांच्यांनी पॅनीक जावन येवन PHCनी सेकंड डोस घेवचो न्हू. तेंचो वॅक्सिनेशनचो डोस ज्या जाग्यार कॅम्प जाल्ले त्याच जाग्यार वॅक्सिनेशनचो सेकंड डोस तांकां मेळटलो. 18 वर्सां पासून 45 वर्सांच्या मदीं आमचो प्रयत्न चल्ला की टायमार वॅक्सिनेशन सुरू करपाचें. जशें वॅक्सिनेशन आयलें ताजी अनाउन्समेंट फॉर द रजिस्ट्रेशन आनी बाकीच्या प्रोग्रामा खातीर ताजी वॅक्सिनेशन जी आसा पळय न्ही ही अनाउन्समेंट ही जातली. ओके. म्हाका दिसता इतकें सगळें सांगल्या उपरांत आमकां खास करून जो आमी मॉर्टेलिटी रेट कमी करपाक जाय हांव परत परत सांगता. कारण सगळ्यो डेथ जर पळयत जाल्यार आमी पळयता की मॅक्झिमम जे आसा विदीन 24 अवर्सा भितर डेथ जाल्ल्यो ह्यो 4 तरी आसता कमीत कमी. ब्लड डेथ 2 तरी आसतात जेका एक्सपायर जालो घेवन येयलो आनी विदीन म्हणजे 20 मिनटां 30 मिनटां अशें आसतात किंवा 2 दिसाच्या पैकी आसतात. त्या खातीर ट्रिटमेंट जाता तितके बेगीन सुरू करात. हॉस्पिटलाक भियोन घरा कडेन रावो नाका ही म्हजी कळकळीची विनंती आसा. एक तर प्री टेस्टिंग करात, बेगिना करात टेस्टिंग, बेगिना ट्रिटमेंट सुरू करात. ट्रिटमेंट तुम्ही सुद्धा सुरू करात बट करात. कारण आम्ही जे आता SOP डिक्लेअर केला ते तू स्वतः ट्रिटमेंट सुरू करू येता एका कोणा हॉस्पिटल आसा बट ती सुरू करात. ओके. आणि जो सांगलेलो SOP जो आसा हो जर फॉलो केलो जाल्यार म्हाका दिसता आमी हॉस्पिटलायज जावपाचें एवॉयड जावंक शकतले. आमकां हॉस्पिटल जावपाचें एवॉयड जावपा खातीर आमी हो SOP फॉलो करपाक जाय. परत एकदा इम्युनिटी बुस्टर्स आनी हें सगळें सुरू करपाची गरज आसा. म्हणटा लोकांक ते इम्युनिटी बुस्टर्स आनी बाकीचो SOP सगळ्यांनी फॉलो करचो इतकेंच सांगता. आनी डिटेल्स जो प्रोटोकॉल जो आसा तो दोनूय कलेक्टरांच्या मार्फत दिलो वयतलो. सगळ्या लोकांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करता. म्हणजे मेडिकल फॅसिलिटी आणि इंडस्ट्रियलिस्ट या सगळ्यांच्या भावनेचो आधार करून आमी एक मध्य साधला. ताका सहकार्य सगळ्या लोकांनी करचें आनी अपेक्षीत जो आमी म्हणटा आमी लॉकडावन जो डिक्लेअर केला त्या निदान म्हणजे 4 दिसांक कोणीच जर भायर सरले ना म्हणजे ठरोवन ब्रेस्तार सांजच्या पासून सोमार दीस सकाळ पर्यंत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणात तो उपकार हे आमचेरूय जातले म्हाका दिसता आनी आमी ही चेन ब्रेक करपाक शकतले. म्हाजी परत एकदा सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट आसा की तुमचें सहकार्य अपेक्षीत आसा. देव बरें करूं. सर तुम्ही जेन्ना म्हणटा त्यांनी आपलो ज्या जाग्यार त्या 4 दिसांक तांकां भोंवपाक मेळचें ना. आपलो ज्या जाग्यार बुकींग आसा थंयसर येवन तेंच्यांनी रावूं येता. ओके दे आर नॉट CM तुम्ही स्वतः एक दोतोर आसा तेन्ना कोरोनाचेर ॲलोपॅथी हो एकूच उपचाराक आयुर्वेदान आसा. दीस इज अ न्यू व्हायरस. सगळी कडेन आतां पर्यंत पळयत जाल्यार जगभर आनी देशभर वेगवेगळे ट्रिटमेंट वेगवेगळे प्रोटोकॉल चालू आसात. वेगवेगळे
आपल्या पर्यंत प्रत्येक जाण नवीन प्रोटोकॉल दिता नवीन सुरू करता म्हणजे ॲलोपॅथीतूय की बाबा दिस इज नॉट अ कन्फर्म मेडिसीन टू ट्रीट कोरोना हे कोणी फायनल म्हणून आम्ही सुरवातीक क्लोरोक्विन घेवपाक सुरू केलें डॉक्सिसायक्लीन घेता आयुर्मिसॅटिन घेता आता स्टेरॉइड ट्रिटमेंटूय दिवपाक लागला जसं म्हणजे फुडली कॉम्प्लिकेशन जाता तशी ट्रिटमेंट दिता आयुर्वेदाच्या बाबतीत सांगतलो जाल्यार खूब जाणांनी आमी म्हणजे आयुष डिपार्टमेंटान सर्टिफायड केल्लो प्रोटोकॉलूय दिवपाक लागल्या ताज्या भायर रिसर्च हे खूब जाण करपाक लागलेले आसा ताजेर ट्रिटमेंट बिकॉज इट इज अ व्हायरस इट इज नॉट अ बॅक्टेरिया ती ताजेरूय ट्रिटमेंट हे दिवपाक लागला शेवटी इम्युनिटी गोश्ट ज्याची इम्युनिटी बरी आसा ताका कोरोना जालोय बी जाल्यार तो तितलो ताका हार्मफूल जायना तातूंतल्यान तो भायर येता ज्याची इम्युनिटी कमी आसा ताका त्रास जाता म्हणून म्हाका दिसता इट इज एन डिपेंड्स अपॉन द इम्युनिटी ऑफ द पर्सन बट आयुर्वेद आसतलो होमिओपॅथी आसतलें ॲलोपॅथी आसतलें सगळ्यांच्या बाबतीत जी ट्रिटमेंट आहा ती घेयात जी ट्रिटमेंट घेऊन काय त्रास जायना कोरोनात चड त्रास जाता त्या खातीर कोणी म्हणजे इवन दो माझे सरळ म्हणणें आसा आयुष डिपार्टमेंटाच्या वतीन आसतलें ॲलोपॅथीच्या वतीन आसतलें बट ती ट्रिटमेंट एकदाची घेयात हांगासर प्रॉब्लेम आसा ट्रिटमेंट घेयना ती हांव खूब जाण पळयता जे एक्सपायर्ड जाल्ले 10 दिसां पासून सिम्पटम्स आसा आनी तेणी कांयच वखदां घेवंक ना रिपोर्ट दिल्लो 4 दीस मेळोंक ना म्हणून आपूण रावलो हेय बी सुरवातीक सांगता आनी विदीन दुसऱ्या दिसा पेशंट एक्सपायर्ड जाता हे प्रॉब्लेम पर्सनली लोकांचे आसा आनी तेजो पूर्ण दोश हो सरकाराक डेथ जाता हातूंत सरकाराक दिवचो न्ही ती थोडीशी जबाबदारी ही प्रत्येकान घेवची पूण आमी गोवोरमेंटाची मशिनरी पुराय यूज करपाक सुरू केल्या पुलीस रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट तर 100% आसा रेव्हेन्यू डिपार्टमेंट नाव आवर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सरपंच पंच झेडपीज हेंकांय सगळ्यांक आयज हांवें एक्टिवेट केल्या तेय सगळे जाण काम करता आमी सगळ्यांनी जर काम करीत जाल्यार निश्चितच गोंयांत हो कंट्रोल येवपाक शकता ऑक्सिजन कमी आहा म्हणटात एखादो दुसरो पयलीं 8 दिसाच्या पयलीं थोडेशे प्रॉब्लेम आशिल्ले आमचे कडेन आत्ताच्या घडीक ऑक्सिजन कमी ना आमकां 11 मॅट्रीक टन जो अलाव केलो आमी आनी 20 मॅट्रीक टन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन मागला आयज सांजचो पर्यंत कदाचित आमकां आनीक 20 मॅट्रीक टन ऑक्सिजन जो आसा तो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान मेळटलो ताज्या व्यतिरिक्त गोंयांतले 4 प्लांट स्पेशली जो वेदांता प्लांट जो पयलीच फावटी ताच्या कडल्यान आमी केन्ना मेडिकल ऑक्सिजन घेयनाशिल्ले बट ताच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट वेदांतान दिवपाक सुरू केला ताज्या व्यतिरिक्त स्कूब आसतले गोविंद पै आसतलो ऑक्सिनायट्रो आसतलो आनी कुंकळे एक युनिट बंद पडलेलो तो आमी परत एकदा म्हणजे सगळे करून तो सुरू केला अशा 4 जाणां कडेन ऑक्सिजन जो आसा 30 जाणां कडेन जनरेट जाता एकटो फक्त तो ट्रान्सपोर्टेशनची वेवस्था ही करता ह्या 30 जाणां कडेन मेळून आनी ताज्या व्यतिरिक्त जिंदाल तो आमकां अल्टरनेट डे आमी पर्सनली आनी PM ऑफिसाचो यूज करून आमकां 20 मॅट्रीक टन मेळटा अल्टरनेट डे मेळटलो आतां आमी रेग्युलर 20 मॅट्रीक टन मेळटा हो मागला हातूंतल्यान ऑक्सिजन वेवस्थीत रित्या मॅनेज जावपाक लागला ओके आमची वाडटी ऑक्सिजनाची रिक्वायरमेंट लक्षात घेवन आमी एक एडिशनल 20 मॅट्रीक टन आयच्यान मेळप जाल्यार इट वील फुलफील सर GMC डॉक्टर शॉर्टेज आहा नर्स स्टाफ सर सुपर स्पेशालिटी सुरू करतले ताका आमकां थोडोसो स्टाफ लागतलो ना, आतां सद्या- सफिशियंट स्टाफ ते आसा सर आमी एक म्हणजे बॅड सोडयता सगळें एडिशनल जो स्टाफ लागता पळय ताका कितें डॉक्टर ॲडिशनल स्टाफ लागता ताजी ॲडवर्टायजमेंट केल्या GMC आनी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या वतीन डॉक्टर्स नर्स जे आसा ते आमी रेग्युलर भरती करीत आसा आनी डायरेक्टली तांकां सांगला की तुमी रिक्रुटमेंट जी आसा ही डायरेक्टली आतांच्या घडीक इन एमर्जन्सी कोविडा खातीर घेयात लॉकडाऊनचा नियम तोडणाऱ्यांवर काय कारवाई होणार आज सकाळी ऑफिशियली जी आसा ती कारवाई जातली कलेक्टर जे नोटिफाय केल्ले आसा म्हणजे जशें मास्क वापरना जाल्यार गर्दी आसली जाल्यार हॉल जे दितले जे आज नोटिफाय करतले त्या प्रमाणे कारवाई केली वयता आज एक तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यात तुमच्या बाजूला सगळी गर्दी दिसते साखळे कितें साखळेचं. हांवें 10 फावटी तरी परत सांगतालो ताका आमकां ब्रिज एक इनॉग्रेट करपाक कारवाई झाली नाही तर मग कोणच ऐकणार नाही ना हांवें सगळ्यांचेर कारवाय करून जाला तांकांय सांगला फायन कर म्हणटा सोशल सायडीर तुमचो व्हिडिओ व्हायरल जाल्यार लोक म्हणटा की तुमी सांगताय आनी तुमीच करताय गलतेच म्हणून स्पेशली फायन मारपाक सुरवात केल्या ओके ऑलरेडी म्हणजे दिसाक ऑलमोस्ट म्हाका दिसता आतां 5,000चेर पावतले टोटल फायन मारपाचें Actually, no need of fine even. Even if they tell them phone naga puro, तेच करणार नाही. Fine मध्ये सोडून. सर कितले पेशंट व्हेंटिलेटर आसा सारखे एक्झॅक्टली अंदाज अप्रॉक्सिमेटली हांवें काल GMC म्हणजे अंदाजे 90 to 93 पेशंट्स म्हणजे दोज आर वेंटिलेटर्स पूण हेल्मेट कित्याक नंबर डबल सांगता वॅक्सिनेशन ड्रायव्ह असले ते पुढे दुखतात वॅक्सिनेशन ड्रायव्ह असले हय वॅक्सिनेशन ड्रायव्ह म्हणजे कॅम्प कोणाचो आसलो जाल्यार कॅम्प फुडें वयतले पण PSCचें वॅक्सिनेशन सर एक अजून वॅक्सिनेशन आमकां अवेलेबल जालें काय ताचो डिटेल प्रोग्राम येतलो पण आमचो प्रयत्न चल्ला
आमकां जाता तितके बेगीन वॅक्सिनेशन हाडपाक सर एक वॅक्सिनेशन येयलें जाल्यार 1 सर एकूच तारखेक कन्फ्युजन तुम्ही सांगले अप्रॉक्सिमेट सांगला हय. कदाचित हांव कॉन्स्टंट वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ते उलयत आसा आमी कोणूच काय अजून भितर वचोंक ना हांव वचोंक ना हे 200च्या वर सांगले आणि मध्ये तुम्ही म्हटलं होतं की हेल्थ सेक्रेटरी रोज प्रेस घेणार म्हणून त्यांनी एकदाच घेतले आणि मध्ये काहीच नाही म्हणजे काल हेल्थ मिनिस्टर आणि हेल्थ सेक्रेटरी वांगडाच बसून घेतला आज परत आता आज हांवें घेतली फाल्यां घेतलो